शेतकरी नवरा नको असं बऱ्याच वेळा बऱ्याचशा वधूवर मेळाव्यामध्ये ही बातमी प्रामुख्यानं आलेली आहे की नको आम्हाला शेतकरी नवरा. सांगलीतलं एक नाव अगदी प्रामुख्यानं समोर येतं म्हणजे पंकज सुतार. म्हणजे मला असं वाटतंय पंकज आठवड्याला एक दोन दोन शॉर्ट फिल्म्स उडवत होता त्यावेळी असं वाटतंय मला, कारण तुझ्या अनेक शॉर्ट फिल्मच्या ओपनिंगचे जे कार्यक्रम असायचे ते धमाकेदार असायचे. आता जर बघायला गेलं तर जसं संजू राठोडचं नाव तू आता मागाशी घेतलंस की जे भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा अल्बम सॉन्ग साठी प्रसिद्ध आहेत, तसं पंकज सुतारचं सांगलीतलं नाव असं आहे की गाणी धमाल करतो राव हा. तो मग अल्बम सॉन्ग कशी सुरुवात झाली, कशा पद्धतीने यामध्ये आलास? कमी वेळेमध्ये जास्त काय दाखवू शकतो आपण, तर ह्याला खूप महत्व आहे आता सध्या. म्हणजे तो खरं म्हणजे म्हणतो ना, गणपतीचा आशीर्वाद असतो तसं सिनियर लोकांचा ज्यावेळी आशीर्वाद मिळतो आपल्याला त्यावेळेला नक्कीच त्याची सुरुवात सुद्धा चांगली होती. ह्यानंच मला विचारलं की तू मग करशील का त्याची कोरिओग्राफी, त्याचे सिग्नेचर तू करशील का? तर डान्स म्हणजे परफॉर्म करणं आणि एक शोसाठी कोरिओग्राफ करणं आणि एका म्हणजे कॅमेरासाठी कोरिओग्राफ करणं, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एका ह्याच्यात तर एक चौकटीची साडी होती की मी ज्याच्यासोबत मला लग्न नाही करायचं त्याच्यासोबत मी फिरायला चालली आहे, तर ती माझ्यासाठी एक चौकटच आहे ज्याच्यामध्ये मी आहे. सो तो विचार करून ती साडी त्या सीनसाठी घेतली होती. मला असं वाटलं की आपण काही करत नाहीये, म्हणजे आपण खेळत खेळतच करतोय सगळं, असं वाटलं मला. आणि आता शेतकरीच नवऱ्याचं म्हणाल तर हा माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण की यात मी म्हणजे एक ऍक्टर म्हणून तर काम करतेच आहे, पण त्यासोबत मी त्याला असिस्ट पण केलं डिरेक्शनला. शेतकरीचा नवरा हवा हे गाणं बघा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावरती बरेचसे रील्स करा आणि रील्सचा पाऊस पडू देत आणि त्या पावसात मस्तपैकी छान छान अल्बम पुन्हा असे निर्माण होऊ देत. सुमित म्युझिक कंपनी जी आहे त्यांच्यामार्फत ते रिलीज झालेलं आहे 19 तारखेला. तर सर्वात आधी सांगलीकरांच्याकडून आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांच्याकडून तुम्हाला खरं तर शुभेच्छा. एखादा अल्बम समोर आणण्यासाठी खूप कष्ट असतात, अगदी स्पॉटबॉय पासून जेवण बनवणाऱ्यापर्यंत ते सगळे हात याला लागलेले असतात. सो मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा. बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट सांगली.